मुक्तापूर स्वराज्याची राजधानी जामगाव येथील ऐतिहासिक वाड्यावर ध्वजारोहण संपन्न. माढा तालुक्यातील जामगाव येथील स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील जामगावकर यांच्या मुक्तापूर स्वराज्याची राजधानी असलेल्या जय हिंद ऐतिहासिक वाड्यावर त्यांचे पुत्र श्री रमेश विठ्ठलराव पाटील जामगावकर व ग्रामसेवक श्री किसन माळी यांच्या हस्ते ध्वजपूजनाने व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री दादासाहेब पाटील जामगावकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती श्री सुहास काका पाटील जामगावकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगाव व स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील प्रशाला जामगाव येथील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा व गीत गाऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केले. यावेळी शासकीय प्रतिनिधी पोलीस पाटील प्रमोद पाटील, ग्रामसेवक किसन माळी, भाऊसाहेब गुंड तसेच स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील यांचे वंशज श्री प्रताप पाटील, मोहन पाटील, सुनील पाटील, प्रफुल्ल पाटील, हेमंत पाटील, रविराज पाटील, प्रसाद पाटील, मदन पाटील, विशाल पाटील उपस्थित होते. उपस्थित शासकीय प्रतिनिधींचा सत्कार स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील यांचे नातू डॉक्टर श्री रामचंद्र पाटील यांनी केला. तसेच यावेळी शाहीर श्री नागनाथ सोनार यांनी देशभक्तीपर पोवाडे गायले. किरण खोत, संतोष राऊत, आगरकर मॅडम, अर्जुन ताकबते, परमेश्वर गायकवाड, शाहीर चव्हाण, अमोल कादे, अशोक घुले, विनायक गायकवाड, रमेश चव्हाण, अनिल सातपुते, समाधान वाघमारे, सारिका गायकवाड, उमा घोरपडे, रमाकांत कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, मारुती चव्हाण, पांडुरंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाईस चेअरमन श्री सुहास काका पाटील जामगावकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्रीकांत मुळे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुभाष बाबू गेलोनी देश स्वतंत्र होण्यासाठी आर्तनाद प्रयत्न केले, स्वतःच्या प्राण्याची कुर्बानी केली, स्वतःच्या देहाची कुर्बानी करून रक्त सांडलं गेलं. अशा नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम. देश स्वतंत्र होण्यासाठी आर्तनाद प्रयत्न केले. देश ही शूरवीरांची खान, देश ही साधू संतांची खान, शूर होती झाशीची राणी, तिने लढली बाळाला पाठीशी बांधवली, तिने इंग्रजाला पाजिले पाणी, अशी होती रत्नाची खान. देश ही शूरवीरांची खान, देश ही साधू संतांची खान. सावित्रीबाई फुलेनी, आनंदीबाई गोपाल जोशीनी, सावित्रीबाई फुलेनी, आनंदीबाई गोपाल जोशीनी श्री शिक्षणाचा मंत्र दिला महान. देश ही शूरवीरांची. पहिलं श्री शिक्षण कुणी काढलं तर सावित्रीबाई फुलेनी 1942 साली पहिली मुलीची शाळा उघडली. त्यातून पुन्हा आनंदीबाई गोपाल जोशी ह्या 1865 त्यांना जन्म. पुण्यात पहिला MD होऊन पहिला दवाखाना 1885 ला काढला कोणी तर आनंदीबाई गोपाल जोशीने काढला गेला. मित्रांनो, नागरिकांनो, देश ही साधू संतांची खान. महात्मा गांधींनी, गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराजांनी ग्रामस्वच्छतेचा मंत्र दिला महान. देश ही शूरवीरांची खान, देश ही साधू संतांची खान. असा आपला देश आहे. महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले, महाराष्ट्रात शूरवीर होऊन गेले. पुन्हा एक जनजागृती गीत आहे. बायको काय म्हणते नवऱ्याला? संत गाडगे बाबांचा मंत्र जपूया अंतरी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी. या उठ बस करण्यानं जीव झालाय हैराण, या उठ बस करण्यानं जीव झालाय हैराण. बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी. या गाणीला आपण सर्व पळून लावू, गाव स्वच्छतेचा मंत्र आपण मान जपू. बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी. या महाराष्ट्र शासनानं कमाल केली भारी, प्रत्येकाच्या दारी संडास दिली भारी. बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी. या सरपंच साहेबांनी, या ग्रामसेवक साहेबांनी प्रत्येकाच्या दारी संडास दिली भारी. बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी, बांधा घराला शौचालय एक स्वतंत्र कारभारी. जर आपण बाहेर संडासला गेलो काय झालं तर 1200 रुपये शासन दंड करू शकतं. म्हणून प्रत्येकाच्या घरी संडास पाहिजे. संडास ही गरजेची वस्तू आहे. तरी आपापल्या घरी प्रत्येकाने संडास बांधा आणि गाव स्वच्छ ठेवा अशी पाहिजे नम्रतेची विनंती.